झुंडमध्ये म्हणजे बॉलिवूडचा शहेनशाह म्हणतो आपण अमिताभ बच्चन यांच्यासोबत तुम्ही काम केलंय किंवा इतरही बरीच मंडळी होती. तर झुंडचा काय अनुभव होता तुम्हाला मेकअप आर्टिस्ट म्हणून? तर म्हणजे बच्चन साहेबांसोबत काम करणं किंवा बाकीची कॅरेक्टर पण तुम्ही छान सगळे केलेली होती आणि सिनेमाही चांगला चालला. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? बच्चन सरांकडून शिकण्यासारखं म्हणजे त्यांचा जो टायमिंग जे सगळेच त्यांच्या बाबतीत ते म्हणतात त्याप्रमाणे. ते आले की एक तो त्यांचा ऑराच वेगळा आहे. हां, हां, हां. ते आल्यानंतर ते ड्रॉप सायलेन्स आणि तो एक रिस्पेक्ट असतं सगळ्यांना. बरोबर. त्यांना रिस्पेक्ट आणि मग त्यांच्याबरोबर तर त्यांचे मेकअप आर्टिस्ट होतेच. हं. पण बाकी जी मुलं होती सगळी, ती मुलं होती सगळी नागपूरमधली आणि काय व्हायचं, की त्यांना फारसं म्हणजे याच्याबद्दल हे नव्हतं, की हां. क माहिती पीक नव्हतं. काय किंवा हां. कौतुक असं काही नव्हतं. अट्रॅक्शन असं त्यांच्याच विषय. झोनमध्ये असायचे. सुरुवातीला काही काळ त्यांच्याबरोबर काम करताना थोडंसं असं अवघड गेलं, की अरे कसं होईल म्हणून. हां, म्हणजे हां. ते बस म्हटलं तुला काही करायचंय, तर ते बसत नव्हते. हां, हां, हां. मग त्यांना थोडंसं आम्ही कलती बाजू घेऊन त्यांच्या त्यांच्या कलेने हां, त्यांच्या कलेने वागवून मग त्यांच्याकडनं गोड बोलून सगळं करून घेतलं. मग बरोबर. नंतर जसे दिवस वाढत गेले, म्हणजे पुढे-पुढे गेले, त्याप्रमाणे मग आम्ही ते जवळ गेलो. मग त्यांना सांगितलं, "आता बसायचं इथं तुला एवढं करायचं." म्हणजे थांबायचे. अजिबात काही डिस्टर्ब करत नव्हते. व्यवस्थित सगळे व्यवस्थित वागले मग नंतर.